आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवसेना उपनेते माननीय अजयजी बोरस्ते यांचा वाढदिवस साजरा होतो आहे। या शुभदिवसाच्या मी त्यांना नाशिकच्या सर्व शिवसैनिक नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला वाटतं की या वाढदिवसाचं औचित्य साधून आज शिवसेनेच्या वतीने ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या नाशिकची जी शान आहे ढोल पथक त्यांची एक आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे ढोल पथक आपल्या नाशिकचं मानबिंदू नाव लौकिक तिकडं निर्माण करतात तर त्यांच्या स्पर्धेतून एक चांगली दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे। सर्व ढोल पथकांचं पण मी स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी इकडे आलेले आहेत। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। नाशिक ढोल खरं तर अगदी जगभरात त्याचं नाव झालं आहे। त्याच्या ब्रँडिंगच्या दृष्टीने अजून काय मला वाटतं की या संदर्भामध्ये पाठीमागच्याही काळामध्ये अजयजी आणि ढोल पथकांचे पदाधिकारी आम्ही बसलो होतो आणि याला आणखी कसं बॅकिंग आपल्याला करता येईल। शेवटी म्हणजे या ढोल पथकाच्या माध्यमातून नियमांचं नॅचरली पालन केलं जातं आहे। जसं आपण काही कर्कश आवाजांच्यासाठी निर्बंध आहेत तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं आणखी सूचना घेऊ आणि त्यांना सपोर्ट करू। दादा अमित शहा हे मुंबईला आले होते आता एकनाथ शिंदे आज आपला नाशिक पातळीवरचा आपण मी छोटा कार्यकर्ता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची यावेळी अमित शहासोबत बैठक झाली। यामध्ये अमित शहानी असं आश्वासित केलं आहे की जागा वाटपात सन्मान राखला जाईल। काय दिल्लीच्या दरबारी नेमकं नाही बघा काही झाकून लपून कोणत्याही गोष्ट नाहीत। देश पातळीवरचं आपल्या देशाचे मानबिंदू आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब माननीय अमित शहा साहेब हे आपले सर्वांचे नेते आहेत, आपल्या देशाचे नेते आहेत। आणि पक्ष पातळीवर जर बोलायला गेलो तर ते महायुतीचे पण नेते आहेत। आणि म्हणून जिथपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचा विषय आहे तर शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी तर यांची महायुती आहे। या महायुतीचे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब जे निर्णय करतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना मान्य असेल त्याची अंमलबजावणी आम्ही करू। तुम्हाला लवकरच कळेल। काय बघा नाशिक पुणे हा एक प्रकल्प त्या ठिकाणी काही वर्षभराच्यापासून प्रस्तावित आहे आणि साहजिक आहे तो जेव्हा नाशिकला जोडला जाईल नाशिकचा पण जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडला आपण तो जॉईन करणार आहोत तर साहजिक आहे तिथनं पण समृद्धी महामार्ग पण पर्यायाने पुण्याला जोडला जाईल। नाशिकला आदिवासी विद्यापीठ होणार असं राज्यपालांनी घोषणा केली। राज्यपाल महोदयांनी यापूर्वीच नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये सुतोवाच आणि प्रशासकीय माहिती यापूर्वीच बोलवलेली होती आणि जिथे शासकीय जमिनी म्हणजे 100 एकरच्या पुढे त्याला जमीन लागणार आहे तर तसा डाटा पण आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। लाडकी बहीण योजना ही सत्ताधाऱ्यांसाठी लाभार्थी ठरेल अशा स्वरूपाचा सर्वे समोर आला आहे। महायुतीला जवळपास 155च्या आसपास जागा मिळतील अशा स्वरूपाचा अंदाज वर्तवला जातो। आपण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे माझंही समजा 20 वर्षाचा आता कालावधी जो लोकप्रतिनिधी म्हणून संपन्न होणार आहे। या 2-2.5 वर्षामध्ये ज्या गतीने सर्वसामान्य नागरिकांच्यापासून समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी जे निर्णय झाले ज्यांची अंमलबजावणी झाली एवढे गतिमान निर्णय मी माझ्या या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी काही राजकीय बोलत नाही बिलकुल हे सगळ्यांना मान्य करावं लागेल।
आणि अनेक चांगल्या योजना त्या ठिकाणी संपन्न झाल्या, अनेक चांगले निर्णय झाले. गरीबातल्या गरीब माणसाच्यापासून, शेतकऱ्यांच्यापासून, कष्टकऱ्यांच्यापासून, विद्यार्थ्यांच्यापासून, महिलांच्यापासून, समाजाच्या सर्व घटकांच्यासाठी आणि सर्व योजनांचा एक मानबिंदू, त्या मंदिराचा कळस, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या बहिणींनी त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि साहजिक आहे, त्यांचे आशीर्वाद माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब आणि महायुतीला असणारच आहेत. त्याच्यासोबत आपण जर बघितलं असेल तर इतरही अनेक चांगल्या योजना, नारपार प्रकल्पाचा विषय गेल्या 40 वर्षांपासूनचा होता. महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती केल्याच्या नंतर आपल्या सरकारने त्याला एक विशेष बाब म्हणून मान्यता दिली. मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांचं मी आपल्या संपूर्ण नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. असे अनेक चांगले निर्णय झाले आणि मला वाटतं की विरोधकांच्या पोटामध्ये त्याच्यामुळे गोळा उठलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे ते 1500 रुपयाची टिंगलटवाळी करतात, महिलांच्या संदर्भामध्ये खालच्या पातळीवरनं बाता करतात. 1500 रुपयांना कदाचित ते ज्या पद्धतीने मोठ्या कुटुंबांमध्ये ते जन्माला आले त्यांना त्याचं मोल नसेल, परंतु सामान्य जनतेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जर तुम्ही माहिती घेतली तर तो 1500 रुपयेसुद्धा माझ्या त्या माय भगिनींना एक दिलासा देणारं कार्य त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेलं आहे. घोषणा नाही, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि या चांगल्या योजनेला गालबोट लावणं, शिव्याशाप देणं, चुकीचं बोलणं, पैसे काढून घ्या नाहीतर परत जातील. आज महिला वर्ग त्या ठिकाणी बँकेमध्ये गर्दी करतो आहे. एकदा तुमच्या खात्यावर आलेले पैसे सरकार परत काढून घेऊ शकताय का? आणि असं दिशाभूल करायची, चेष्टामस्करी करायची, मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींचा हा अपमान आहे. आणि योग्य वेळी ह्या सर्व भगिनी ज्याला जागा विरोधकांना दाखवायची ते दाखवल्याशिवाय ते राहणार नाहीत. दादा, मुंबईतील SGSTचे अधीक्षक आहेत, त्यांच्यासह दोघांना CBIने लाच घेताना रंगे हात पकडलंय. एकूणच यावरनं देखील आता विरोधकांकडनं टीका होते. कसलं? SGST मुंबईचे अधीक्षक आहे. नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, माहिती घेऊन बोलेल. दादा, जागा वाटपासंदर्भात अब्दुल सत्तार म्हणाले की आम्हाला 100 जागा द्या, 80 नको, 80 शिंदे साहेब निवडून आणतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मला वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनतेचा आवाज घ्या. जनता जनार्दन काय बोलते, दादा भुसे बोलण्याच्या पेक्षा जनता जनार्दन काय बोलते ते तुम्ही ऐका. त्यांचा तुम्ही जे बोलतायत तोच त्यांचा आवाज आहे, त्याच्यापेक्षा काही पटीने आहे. भुसे साहेबांचा आवाज काय 100% मी तेच सांगितलं की संपूर्ण जनता जनार्दन आशीर्वाद द्यायला तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.